मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण थोडासा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत। यूपीएससीचं नोटिफिकेशन आलेलं आहे 22 जानेवारीला। त्यानंतर दरवर्षी यूपीएससीचा जो फॉर्म होता तो 2च पेजेसचा फॉर्म होता, ज्याच्यामध्ये खूप बेसिक माहिती घेतली जायची आणि सर्वांना ती सवय होती, त्यामुळं जास्त काही वेळ जात नव्हता, एका दिवसात हार्डली तो फॉर्म भरून व्हायचा। मागच्या वर्षी यूपीएससीनं थोडं फोटोच्या संदर्भात स्पेसिफिकेशन्स वगैरे दिले होते की फोटो कसा अपलोड करायचा वगैरे, किती दिवसा अगोदर काढलेला असावा वगैरे। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की भरपूर असे प्रकरण बाहेर आलेले आहेत यूपीएससीच्या संदर्भामध्ये की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सवर काही आरोप झालेले आहेत, सिलेक्ट झालेले की ते त्या एलिजिबिलिटीचे नव्हते तरी पण ते फॉर्म भरला आहे किंवा ते सिलेक्ट झालेले आहेत वगैरे, आणि त्यावर इन्क्वायरीज वगैरे पण चालू आहे। सो तो सबज्युडिस मॅटर आहे, त्याच्यावर आपण काही जास्त बोलणार नाही। परंतु कदाचित त्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीत ना यूपीएससीने ह्यावेळेस असं काही पाऊल उचललेलं आहे की जेणेकरून आता जे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्यांना सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो। यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालेलं आहे की जो सुरुवातीला डॅफ होता, डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म, तर तो जो आहे तो आपला मेन्सच्या नंतर घ्यायचं। म्हणजे तुम्ही जर प्रिलिम्स पास झाले तर मेन्सच्या वेळेस त्याच्यातली काही माहिती आता घ्यायला लागली होती, त्याच्या अगोदर त्याच्यात सर्व्हिस रेफरन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जायच्या। तो पूर्ण डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म हा महत्वाचा का आहे, म्हणजे जे तुम्ही लेक्चरचं नाव बघत असाल की CSP 2025 म्हणजे यूपीएससीची जी पूर्व परीक्षा आहे तिचा फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला। अर्थात ही फक्त काळजी काय घ्यायची हे सांगणार नाही आजच्या लेक्चरमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये डिटेल जे मला आतापर्यंत कॉल आलेत किंवा जे मला विद्यार्थी येऊन भेटले आहेत, ज्यांच्या सोबत फॉर्मच्या संदर्भामध्ये इंटरॅक्शन झालेलं आहे की कशा स्वरूपात काय काय अडचणी येत आहेत, तर त्या सगळ्यांचं एक क्रक्स असेल। प्लस ह्याच्यात सर्वात क्रुशियल जे आहे की जे विद्यार्थी आतापर्यंत मेन्स त्यांनी दिलेली नाहीये यूपीएससीची मेन्स न देण्यामुळे काय होऊन जातं की आपण डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला नसतो आणि बऱ्याच वेळेस आपल्याला IAS IPS IFS च्या नंतर फार IRS IT किंवा कस्टम एक्सेस इथपर्यंत आयडिया असते की काय काय सर्व्हिसेस आहेत, त्यांचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत। त्यामुळं बाकीच्या ज्या सर्व्हिस आता ह्या वर्षी 23 सर्व्हिसेस आहेत, तर 23 पैकी समजा तुम्हाला एक जनरली पकडलं तर 5 ते 6 सर्व्हिसेस बद्दल एक तोंडवळक आहे, पण इतर सर्व्हिसेसच्या संदर्भात नाही। आणि ज्यावेळेस तुम्हाला तो डॅपचा तिसऱ्या जो टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्याचे सिक्वेन्स द्यायचे असतात। मग आता ह्या सिक्वेन्स मध्ये मेजर प्रॉब्लेम काय होऊन जातो, तर तुम्हाला लक्षात येत नाहीये की आता काय सिक्वेन्स द्यायचा, कोणती सर्व्हिस महत्वाची आहे, तिचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत वगैरे। सो आज आपण तेही डिटेल्स बघणार आहोत। प्लस जे प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत की लँग्वेजच्या कॉलम मध्ये काय द्यायचं आहे, सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंडच्या संदर्भात जो डिटेल फॉर्म येतोय त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ओबीसी अनेक्स्चर काय आहे, डिक्लेरेशन काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण इथं थोडक्यात चर्चा करणार आहोत। आजच्या या चर्चेमध्ये आपण तुमचे बहुतांश प्रश्न जे तुम्हाला पडतात ते सॉल्व्ह करणार आहोत। त्याच्यात काय लिहायचंय ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल। आणि ह्याच्या व्यतिरिक्तही तुमचं तुम्हाला काही आलं नाही किंवा काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला रिच आउट करा, आम्ही तुम्हाला जितकी होईल तितकी मदत त्यामध्ये नक्कीच करू। मला पर्सनली करू शकता, इन्स्टिट्यूटला तुम्ही कॉल केल्याच्या नंतर त्यांच्याकडनं माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण तुम्ही घेऊ शकता। सो सगळ्यात पहिले काय तर काही इम्पॉर्टंट दिनांक आहेत, त्या तुमच्या लक्षात, डेट्स आहेत ते तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। सुरुवातीला काय व्हायचं की आपण एका दिवसात फॉर्म भरायचो अगदी मागच्या वर्षीपर्यंत प्रिलिमचं, तर प्रिलिमचे सेंटर जायचे। आता बहुतेक फक्त धर्मशाळा सेंटर गेलेलं आहे की जिथं आता परत कोणी अप्लाय करू शकत नाही, बाकीच्या सगळ्या सेंटर्सवर जागा अवेलेबल आहे। हे का होते, कारण की ही प्रोसेसच खूप मोठी लेंदी करून ठेवलेली आहे यूपीएससीना। आणि आता तुम्हाला जे मेन्सच्या नंतर किंवा मेन्स ला क्वालिफाय झाल्यावर करायचं होतं ते आत्ताच तुम्हाला करावं लागत आहे। त्यामुळे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे। 22 तारखेला तुम्हाला माहिती आहे की नोटिफिकेशन आलं आणि ऍप्लिकेशन भरण्याचं प्रोसेस सुरू झालेली, आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता ह्याच्यामध्ये काहीतरी खूप डिटेल असं आलेलं आहे। शेवटची तारीख लक्षात घ्या, 11 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे। 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता।
ह्या 6 वाजेच्या आत फॉर्म भरायचे, तर आपल्याकडे भरपूर जणांना असं असतं की आजचं काम उद्यावर ढकलण्याची जी पद्धत आहे तर ती करू नका अजिबात. कारण की शेवटच्या मुवमेंटला आता इतका डेटा प्रोसेस होत आहे, तर युपीएससीचं सर्व्हर खूप कमाल आहे की ते सायमल्टेनियसली इतका डेटा प्रोसेस करतंय आणि तरीही जास्त काही लॅग्स आता तरी विद्यार्थ्यांना भेडसावत नाहीये. परंतु शेवटच्या टप्प्याकडे जसं तुम्ही जाल की समजा 11 तारीख आहे तर 7, 8, 9, 10, 11 ह्या डेट्सला खूप भयंकर प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे काय करा की आता जर फॉर्म भरलेला असेल तर खूपच चांगलं. ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी म्हणजे ज्यांनी फायनल सबमिट केलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या, पूर्वपरीक्षा जवळ येते आहे. प्रिसाइजली एक समजा 109, 110 दिवस आजपासून बाकी आहेत प्रिलिम्सला. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता किंवा तुम्हाला काही इम्पॉर्टंट सेक्शन्स मध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर मी काय करतो, ह्याचे चॅप्टर्स जे आहेत म्हणजे पार्ट 1, पार्ट 2 ह्या व्हिडिओच्या करून देतो, जेणेकरून तुमचा तो टाइमही वाचेल की आपण तिथं पार्ट 1चं डिस्कशन केलंय, पार्ट 2चं डिस्कशन केलं, असं आपण चॅप्टरायझेशन करून देणार आहोत. त्यामुळे तुम्ही तेवढंच बघावं. बाकी ज्यांनी भरलाच नाही किंवा ज्यांना खूपच अडचण येतात त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायला काही हरकत नाही. फोटोची दिनांक ही एक महत्वाची गोष्ट झालेली आहे मागच्या वर्षीपासून. एक जनरली तुम्हाला तुमचा जो फोटो काढायचा आहे त्या फोटोमध्ये 3/4 हे तुमचा चेहरा आला पाहिजे. म्हणजे ह्या केसापासून इथपर्यंत हनवटीपर्यंतचा जो पेस आहे तो 3/4 तुमच्या फोटोमध्ये असला पाहिजे. ह्या खालच्या साईडला इथं तुमचं नाव पाहिजे आणि कोणत्या दिवशी तो फोटो काढलाय तो पाहिजे. आता कोणत्या दिवशी तो फोटो काढलाय हे तुम्ही ते लक्षात ठेवून चाला की ह्या तारखेला मी फोटो काढतोय. म्हणजे जर समजा कोणी आज फोटो काढत असेल तर त्याला काही विचार करायची गरज नाही, कारण फायनली 11 तारीख फायनल आहे. 11 तारखेच्या आतच तुम्ही फोटो काढणार आहे. परंतु समजा कोणी 25 तारखेला 25 जानेवारी असेल किंवा 27 जानेवारीला काढलंय तर त्यांनी कुठले 10 दिवस लक्षात ठेवा आणि त्याच्या आतच तुमचा फॉर्म फायनल सबमिट झाला पाहिजे. प्लस भरपूर प्रकारच्या ह्यावेळेस डिटेल्स सांगितलेल्या आहेत. त्यातल्या महत्वाचे डिटेल्स अशा आहेत की जर समजा तुम्ही स्पेक्स वापरत असाल तर ते तुम्ही फोटोमध्येही वापरा आणि तुम्हाला थ्रू आउट एक्झाम म्हणजे प्रिलिम्सला, मेन्सला आणि इंटरव्ह्यूला तिन्ही स्टेजला तुमचे स्पेक्स बाळगावेच लागतील. जर तुम्ही बियर्ड ठेवत असाल तर तसं लुक तुम्हाला ठेवावं लागेल तिन्ही स्टेजला. इंटरव्ह्यूला देखील क्लीन शो चालणार नाही, तुम्हाला बियर्ड ठेवावं लागेल. बाकी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कपड्याच्या बाबतीत काही थोडेसे रुमर्स आले होते की बाबा 3 पीस सूट मध्येच पाहिजे का वगैरे जर मी इंटरव्ह्यूला जाणार आहे. अशी काही गरज नाही, कारण तिथे कपड्याबद्दल काही नाही. तुमच्या चेहऱ्याचा जो ठेवण आहे ती तशीच असावी, त्यांची तशीच अपेक्षा आहे. जर तुम्ही आता मिशा ठेवत असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेसही मिशा ठेवावं लागतील. म्हणजे त्या फोटोमध्ये तुम्ही जर ठेवणार असाल ही गोष्ट लक्षात ठेवा. फोटोच्या बाबतीत हे कपडे कोणतेही असू द्या, एक डिसेंट शर्ट, कारण की तसंही तुमचं इतकंच सेक्शन त्या फोटोमध्ये दिसणार आहे. तर कपड्यांचं असंही काही मॅटर करत नाही. कोणतंही फक्त एक चांगला डिसेंट शर्ट असावं, टी शर्ट वगैरे नसावं, कॉलर वगैरे व्यवस्थित असावं. ही काळजी तुम्ही फोटोच्या बाबतीत घेऊ शकता. हे 10 दिवसाचं झालेलं आहे. त्याच्यानंतर ओबीसी एनसीएल कधीपर्यंत असावं हा जनरली प्रश्न आहे की ओबीसी प्रवर्गातून जे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कधीपर्यंतच असावं ही एक नेहमीचा प्रश्न आहे. तर युपीएससीनं दिलेला आहे की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हा मागच्या 3 वर्षाचा. तर नॉन क्रिमिलियर तुम्ही स्टेटचं काढा किंवा सेंट्रलचं काढा. परत जर समजा राज्यातल्या ज्या ओबीसी सर्टिफिकेट आहे किंवा व्हीजेएनटीचं सर्टिफिकेट आहे, एसबीसीचं सर्टिफिकेट आहे, याची 3 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आपल्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची. तर युपीएससी मध्ये तसं नाही. युपीएससीला प्रत्येक वर्षी तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट एनसीएल काढावं लागतं. ते कास्ट कम एनसीएल असतं. त्यामध्ये 3 पेजेसचं ते सर्टिफिकेट असतं, त्याचा परफॉर्मा आहे. तर ते सर्टिफिकेट तुम्हाला मागच्या 3 इकॉनॉमिक इयर जे आहे 21-22, 22-23, 23-24चं जे इन्कम आहे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तहसील मधनं मिळतं. त्याच्या आधारावरती ते सर्टिफिकेट आलेलं असावं. तर ते सर्टिफिकेट इश्यू डेट काय असावी 1 एप्रिल. 1 एप्रिल का, कारण 31 मार्चला फायनान्शियल इयर संपतं. तर 1 एप्रिल 2024 ते 11/2/2025, 11 फेब्रुवारी 2025. 11 फेब्रुवारी का, 11 फेब्रुवारीला फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. ह्याच्या व्यतिरिक्त, ह्या टाइम लिमिटच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट युपीएससी ग्राह्य धरणार नाही आणि तुम्हाला ओबीसी
कॅन्डिडेट म्हणून बघणार नाही, ती तुम्हाला जनरल कॅन्डिडेट, जर तुमचं वय आणि अटेम्प्ट बसत असतील तर तुम्हाला जनरल कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जाईल, आणि बसत नसेल तर तुमचं कॅन्डिडेटच्या धोक्यात येऊ शकतं. सो ही डेट लक्षात ठेवा की 1 एप्रिल 2024च्या नंतर आणि 11 फेब्रुवारी 2025च्या अगोदर काढलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. एनसीएल ओबीसीचं सेम ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राच्या बाबतीत आहे, त्याचीही डेट सेम आहे की फॉर्म भरायच्या दिवसापर्यंतच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड आहे, आणि ते 1 एप्रिल 2024च्या नंतरच काढलेलं असायला हवं. ईडब्ल्यूएसच्या संदर्भामध्ये आणखीन एक आहे की इमिडिएट प्रिसिडिंग इयर म्हणजे जे आहे फायनान्शियल इयर 23-24चं, त्याच्या आधारे तुमचं ते सर्टिफिकेट असायला हवं. त्याची असेसमेंट कधी होणार? 1 एप्रिल 2024च्या नंतर होणार आहे. हे क्लिअर झालं सर? आता दरवेळेस काय व्हायचं की डॅप हा मुख्य परीक्षेच्या अगोदर भरला जायचा, त्यामुळे त्यावेळेस यूपीएससी काय करायची की प्रिलिम्स तुम्ही जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्क मेमो नसल, म्हणजे तुमचे रिझल्ट बाकी असतील वगैरे, तर तुम्हाला काय करायची की तुम्हाला म्हणायचे मेन्सच्या वेळेस तुम्ही ते सबमिट करा. पण ह्यावेळेस ते डॅप आत्ताच घेत असल्याकारणे त्यांनी ह्यावेळेस एक बदल केला की तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही डिग्री, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय डिग्री झालेली असावी, तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ते किंवा नसल, आता तुम्ही अपिअरिंग म्हणून जर टाकत असाल तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट कधीपर्यंत आलेलं असावं, तर ते मुलाखतीच्या अगोदर तुम्हाला ते तिथं दाखवावं लागणार आहे. ओरिजिनल तुमचं जे असेल ते तुमच्या सोबत ठेवावं लागणार आहे. हे मूलाग्र बदल आहे, खूप चांगला बदल तुम्ही त्याला म्हणू शकता. आता ओटीआर जो आहे, आता ओटीआर काय आहे? वन टाइम रजिस्ट्रेशन आहे, जे तुम्ही पहिले केलेलं होतं त्याच्यात खूप बेसिक इन्फॉर्मेशन घेतली होती. आता ओटीआरचेही 7-8 स्टेप्स त्यांनी तयार केलेले आहेत. तर ओटीआर मध्ये जी काही माहिती आहे, जर तुम्ही एकदा ओटीआर फायनल केलं तर ओटीआर मध्ये काही चेंजेस करता येणार नाही. सिव्हिल सर्व्हिसेस करता तुम्हाला त्याची जी विंडो आहे, ओटीआर व्यतिरिक्त पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 जे आहे त्याचं जर काही चेंजेस करायचे असेल तर यूपीएससी एक 7 दिवसाची विंडो देणार आहे. 12 फेब्रुवारी म्हणजे 11ला फॉर्म भरणं संपणार आहे. 12 ते 18च्या दरम्यान काय करणार आहे यूपीएससी, तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरू, त्याच्यात चेंजेस करू शकतात, पण ते ओटीआर मध्ये चेंजेस होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ओटीआर मध्ये ना, ओटीआरच तुमचा यूपीएससीचं ह्यावेळेचं ऍप्लिकेशन हे 4 पार्ट मध्ये आहे. त्यातला पहिला पार्ट हा तुमचा ओटीआर ची इन्फॉर्मेशन भरायची आहे. वन टाइम जे रजिस्ट्रेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन भरणं हे आता तुमचं ओटीआर पार्ट 1चं त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिडर होत आहे. काय काय आहे म्हणजे त्यातले मी आता काही क्रुशियल गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही मिस आउट करायला नको आहेत, कारण कधी कधी काय होऊन जातं की गडबडीमध्ये आपल्याकडनं ह्या गोष्टी राहून जातात. तर सो त्या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिले पार्ट 1 मध्ये एक क्रुशियल गोष्ट असते की प्लेस ऑफ बर्थ आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी गडबडीमध्ये आपला जो आत्ताचा ऍड्रेस आहे तो टाकतात. तो टाकायचा नाहीये, तुमचा जन्म ज्या गावी झालेला आहे त्या गावची माहिती तुम्हाला इथं प्लेस ऑफ बर्थ मध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी सर्टिफिकेट जे आहे ते इसेन्शियल आहे, तिथं तुम्हाला ओटीआर मध्ये भरायचं आहे, ज्यामध्ये काय काय विचारलं जाणार तुम्हाला, हे पर्सनल डिटेल्सच्या कॉलमच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. कम्युनिटी सर्टिफिकेट मध्ये जर समजा तुमचं एनसीएल असेल तर 3 पेजेस असतं. पहिलं पेजवर एनसीएलचा नंबर असतो, इथं एक सगळा फॉर्मॅट असतो, एक इथं नंबर असतो आउटवर्डचा आणि एक एमसीआर नंबर असतो इथं. तर हा आणि हा नंबर सेम असतो. हा नंबर म्हणजे तुमचा कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर आहे. ईडब्ल्यूएसच्या संदर्भात देखील त्याच स्वरूपातला नंबर असतो, तो नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या तारखेला, आता ह्याच्यात काय होतं की ऍप्लिकेशन डेट इथं असते, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्ही अर्ज केलेला आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट कडे ती इथं असते. आणि 3ऱ्या पेजला खालच्या साईडला इथे एक डेट असते, 3rd पेजला एनसीएल मध्ये. तर ही जी डेट आहे ही इश्युइंग डेट आहे, तिथं लिहिलेलंही असतं की ह्या दिवशी तुम्हाला हे सर्टिफिकेट इश्यू झालेलं, तर ही डेट तुम्हाला इश्युइंग डेट मध्ये टाकायची आहे. ऑफिस महाराष्ट्रामध्ये अर्थातच जर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी सर्टिफिकेट घेतात त्यांना सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इतर जे अर्बन एरियाज मध्ये आहे किंवा दुसरं कोणत्या ऑफिस कडनं तुम्हाला जर ते
इश्यू होत असेल तर त्याची एक ड्रॉपडाऊन मध्ये लिस्ट येते, युपीएससी ती लिस्ट दिलेली आहे, त्यापैकी एका ऑफिसरकडनं आलेलं सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे आणि ते असतंच. त्याच्यानंतर ऑफिस ऍड्रेस तुम्हाला इश्युइंग ऑथॉरिटी कोणती आहे, म्हणजे आता सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटचं ऑफिस असेल, सब डिव्हिजनल ऑफिसर असेल तर त्याचं ऑफिसचा ऍड्रेस तुम्हाला तिथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर फोटो आयडी आहे, वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, वोटर कार्ड आहे, यापैकी तुम्ही एक फोटो आयडी करू शकता आणि ही फोटो आयडी तुम्हाला थ्रू आउट म्हणजे ओरिजिनल मध्ये, समजा आधार कार्ड असलं तर आधार कार्ड ओरिजिनल, वोटर कार्ड ओरिजिनल, हे तुम्हाला तिन्ही स्टेजवर एक्झामच्या सोबत ठेवायचं आहे. ऍड्रेसच्या संदर्भामध्ये परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस असतो. आता जर समजा तुम्ही बाहेर असाल नोकरीबद्दल वगैरे आणि तिथेही तुमचं घर असेल आणि परमनंट ऍड्रेस वेगळा असेल तर हे दोन्ही ऍड्रेस तुम्ही टाकायला हवे, किंवा तुम्ही एकच ऍड्रेस तुम्ही टाकू शकता जो कम्युनिकेशन करता तुम्हाला सुटेबल असेल. ऍड्रेसच्या संदर्भात त्या ऍड्रेसवरही तुमच्या डॅप मध्ये तो ऍड्रेस रिफ्लेक्ट होतो आणि त्याच्यावरही प्रश्न येत असतात. हे एकंदरीत लेक्चर घेण्याचं एकमेव कारण काय आहे की जर तुम्ही सिलेक्ट झाला इंटरव्ह्यू करता तर इंटरव्ह्यू मध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न येणार आहेत. तुम्ही जी माहिती देताय त्याच्यापैकी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न हा युपीएससी विचारते, युपीएससीचं इंटरव्ह्यू पॅनल विचारतं. त्यामुळे ही गोष्ट थोडंसं कॉन्शियसली हा फॉर्म भरला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ऍड्रेस झालेला आहे. फोटो साईन, फोटोचं मी मेजरमेंट पहिलेच सांगितलेलं आहे, कशा स्वरूपाचा फोटो वगैरे काढायचा आहे आणि सिग्नेचरचाही फॉर्मॅट तिथं दिलेला आहे. पार्ट 1 मध्ये आणखी काय माहिती आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये आहे. इयर, ज्या रिस्पेक्टिव्ह इयर्सला तुम्ही पास झालेले आहे, 10वी 12वी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, बोर्ड कोणता आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड, आयसीएससी असेल तर आयसीएससी, एनसीईआरटी असेल तर एनसीईआरटी, सॉरी सीबीएसई. स्कूल, तर इथं स्कूल कॉलेजेसमध्ये तुम्ही कोणत्या शाळेत होता, कोणत्या कॉलेजेसमध्ये होता ती माहिती तुम्हाला द्यायची आहे. युनिव्हर्सिटी असेल तर युनिव्हर्सिटीची. त्याच्यानंतर पॅरेंटल इन्फॉर्मेशन मध्ये नेम आहे, ऍड्रेस आहे, ऑक्युपेशन आहे. इथं तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनू असतो, त्या ड्रॉपडाऊन मध्येच तुम्हाला काही सिलेक्ट करायचं आहे. जर समजा व्यवसाय वगैरे असेल तर सेल्फ एम्प्लॉईड वाला ऑप्शन तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आईच्या संदर्भातही सेम माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. आईच्या संदर्भामध्ये सगळे ऑप्शन तिथं दिलेले असतात. एक एक्स्ट्राचा ऑप्शन हाऊस मेकर म्हणून आहे, तो तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता. इन्कम भरताना रॅन्डम इन्कम भरायचं नाही, तुमच्या इन्कम सर्टिफिकेट जो काढलेला आहे त्या इन्कम सर्टिफिकेट वरच इन्कम तुम्हाला भरायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्याचं प्रूफही ते ओबीसी अनेक्स्चर मध्ये जर तुम्हाला ओबीसी कॅटेगरी देत असेल तर तुम्हाला तिथं ओबीसी अनेक्स्चर मध्ये तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर ओरिजिनली बिलॉंग टू, आता ह्याच्यामध्ये काय होऊन जातं की कधी कधी आपण गडबडीत काय करतो की आईचं ओरिजिनल बिलॉंगिंग हे आत्ताचा ऍड्रेस टाकतो, तर असं करू नका. त्यांचं जे माहेरचं आहे तो त्यांचा ओरिजिनल बिलॉंगिंग ऍड्रेस तुमचा तिथं असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. वडील मायग्रेटेड असेल तर त्यांचा मूळ ऍड्रेस कुठं आहे तो. आता हे ना, ही माहिती कशा करता घेतात ओरिजिनल बिलॉंगिंग तो, तर हे केटर मध्ये तुमचं होम केटर डिसाइड करण्याकरता फायद्याची ठरत असते, त्यामुळे ती माहिती घेतल्या जाते. आता त्याच्यानंतर येतं ओटीआर मध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचं सांगितलेलं आहे. हे तुम्हाला विजिबल असत नसेलही विजिबल तर मी तुम्हाला सांगतो काय काय आहे आणि तिथं कोणते कोणते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. पहिलं जे आहे मार्टिक्युलेशन आहे, म्हणजे इथं तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये 10th मार्क मेमो नाही, सर्टिफिकेट टाकायचं आहे, हे लक्षात घ्या. सर्टिफिकेट मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ येते, त्याकरता तुम्हाला ते टाकायचं आहे. ही मार्टिक्युलेशन सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऍज अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये काय आहे तर इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ करताच सर्टिफिकेट टाकायचं आहे, ज्याच्यावरनं ठरेल की तुमचं एज काय आहे, तुम्ही त्या एज क्रायटेरियात बसता का, तुम्हाला काही एज रिलॅक्सेशन लागणार आहे का. त्यामुळं हे सर्टिफिकेट महत्वाचं आहे. होता वेळ मार्टिक्युलेशन सर्टिफिकेट सगळ्यांकडे असतं, त्यामुळे तेच अपलोड करा. ते नसेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देखील तुमचं चालणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पास सर्टिफिकेट, इथं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट टाकायचं आहे. आणि हे डिग्री सर्टिफिकेट आता एनडीएचा तर काय फॉर्म नाही, त्यामुळे इथं आपला काही प्रश्न नाही. इथं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट टाकायचं आहे.
3 नंबरला तुम्हाला फोटो आयडी प्रूफ टाकायचा आहे. तुम्ही काय फोटो आयडी सिलेक्ट केलेला आहे तोच अपलोड करायचा आहे. म्हणजे तिकडे जर समजा तुम्ही वोटर आयडी केला आणि इकडे आधार जर अपलोड केला तर चालणार नाही. तो सेम असला पाहिजे. आधार आहे, पॅन कार्ड आहे, वोटर आयडी आहे, पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यापैकी कोणतेही तुम्ही अपलोड करू शकता. जर आधार केलं तर आधारचं बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन करता तुम्हाला त्याला कन्सेंट देणं ही गरजेचं आहे. तिथं ऑप्शन ही येऊन जातो. त्याच्यानंतर चौथा जो आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन आहे, SC, ST, OBC, EWS, तर आरक्षित प्रवर्गातले जे उमेदवार आहेत त्यांनी इथं 4 नंबरला त्यांचं रिस्पेक्टिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंट वालं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं, स्टेट वालं करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं कास्ट सर्टिफिकेट येईल 4 नंबरला. 5 नंबरला अंडरटेकिंग्स आहेत, 2 वेगवेगळ्या अंडरटेकिंग्स आहेत. कोणाकरता आहेत त्या? ओबीसी प्रवर्गातनं जे विद्यार्थी येतात त्यांच्याकरता आणि EWS प्रवर्गातनं जे विद्यार्थी येतात त्या दोन्हींकरताच्या त्या अंडरटेकिंग्स आहेत, त्याही तुम्हाला भरायच्या आहेत. भरल्याच्या नंतर म्हणजे त्याचे परफॉर्मा मी तुम्हाला देतो, ते आमच्या टेलिग्राम चॅनललाही अपलोड करणार आहे. आपल्या UPSC मराठीच्या चॅनललाही आपण ते अपलोड करणार आहोत. तिथं तुम्हाला ते अंडरटेकिंग प्रिंट काढायची आहे, ती हाताने भरायची आहे, ते स्कॅन करायचे आहे आणि ती स्कॅन केलेलं PDF इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यात काय काय माहिती आहे ते मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यामधली सांगतो. विशेष म्हणजे तुम्ही लगेच स्कॅन केल्यावर तो कागद फेकून द्यायचा नाहीये, तो जपून ठेवायचा आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला तो सेम कागद तिथं द्यायचा आहे. ओबीसी अंडरटेकिंग आणि EWS अंडरटेकिंग, ही ओबीसी अंडरटेकिंग आहे. याच्यामध्ये काय काय तुम्हाला लिहायचंय ते सांगतो. इथं आय सन, म्हणजे आता समजा माझं नाव आहे ज्ञानेश्वर, तर इथं मी माझं नाव लिहिलं, सन ऑफ श्री गोरखनाथ जाधव, म्हणजे वडिलांचं नाव जे आहे ते. त्याच्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे, आता इथं माझं गाव असेल ते मी माझं गाव लिहिलं. त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट आहे, तुमचा जो जिल्हा असेल तो, आणि राज्य. इतकीच माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं 3rd लाईन मध्ये एक 3 डॉट आहे, डिक्लेअर दॅट आय बिलॉंग टू द डॅश डॅश कम्युनिटी विच इज रेकग्नाइज्ड ऍज अ बॅकवर्ड क्लास बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर इथं तुम्हाला कम्युनिटीचं नाव लिहायचं आहे. 3rd लाईन मध्ये कम्युनिटीचं नाव आहे. 1st लाईन मध्ये तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव आहे. 2nd लाईन मध्ये तुम्ही कोणत्या गावातनं येतात ते, त्याचा जिल्हा आणि राज्य लिहायचंय. तर 3ऱ्या लाईन मध्ये तुम्हाला तुमची कम्युनिटी लिहायची, म्हणजे जी काही तुमची कास्ट असेल ती लिहायची. ओबीसी लिहू नका, तुमची कास्ट लिहा, ती कास्ट तुम्हाला तिथं लिहायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली सिग्नेचर करायची आहे. जी सिग्नेचर तुम्ही अपलोड करणार आहे तीच सिग्नेचर इथं करणं अपेक्षित आहे. तुमचं पूर्ण नाव जे काही असेल ते. त्याच्यानंतर ऍड्रेस, पूर्ण डिटेल ऍड्रेस जो परमनंट ऍड्रेस म्हणून तुम्ही टाकलेला आहे, ज्या ऍड्रेसच्या आधारावरती तुम्ही तुमचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, ओबीसी सर्टिफिकेट, म्हणजे ज्या तहसीलच्या अंतर्गत, ज्या सब डिव्हिजनल ऑफिसरच्या अंतर्गत त्याच एरियामधला ऍड्रेस तुमचा असणं अपेक्षित आहे. EWS करताचं अंडरटेकिंग आहे. यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, इथं सेम कंटेंट आहे. पहिल्या लाईन मध्ये तुमचं नाव येईल, 2nd लाईन मध्ये वडिलांचं नाव येईल, त्याच्यानंतर 3rd लाईन मध्ये पहिले तुमचं जे गाव आहे त्याचं नाव येईल, इथं तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल, इथं तुमच्या राज्याचं नाव येईल. बस इतकीच माहिती इथं लिहायची आहे. खाली तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, पहिले सिग्नेचर, ह्याच्यात वेगळं आहे थोडंसं, ह्याच्यात ऍड्रेस टाकायची गरज नाही. इथं तुम्हाला OTR ID टाकायचं. इथं तो रोल नंबर तर काही दिलेला नाही तुम्हाला, रोल नंबर माहित नाही तुम्हाला. इथं OTR ID जो आहे तुमच्या OTR प्रोफाईल मध्ये त्याचा एक ID आहे, तो ID तुम्हाला इथं फिलअप करायचा, इथं साईन करायची आणि इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. असं तुम्ही हे अंडरटेकिंग पूर्ण हाताने भरायचं, स्वतःच्याच हाताने भरायचं, ते स्कॅन करायचं आणि अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे PDF फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर 6 नंबरला तुमच्या सर्टिफिकेट इन सपोर्टेड क्लेम ऑफ एज रिलॅक्सेशन. जर समजा तुमचं जे एज आहे ते 32 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये एज रिलॅक्सेशन क्लेम करू शकता. त्याच्या कॅटेगरीज तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं त्याच्यानुसार येतात. डिफेन्स वाल्या काही कॅटेगरीज आहेत आणि काही कम्युनिटी सर्टिफिकेट वाल्याच्या, म्हणजे OBC, SC, ST ह्याच्या ज्या एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही करू शकता. आता त्याच्याकरता क्लेम, समजा तुम्ही OBC ऍज अ कॅटेगरीच्या आधारे एज रिलॅक्सेशन जे आहे 3 वर्षाचं ते जर क्लेम करत असाल तर ते सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल.
शेड्यूल ट्राईब्स असेल तर शेड्यूल ट्राईब्सचं. आणि जर तुम्ही समजा डिफेन्सच्या रिलेटेड काही गोष्टींच्या आधारावरती, समजा इंजरीज वगैरे आहेत त्याच्या आधारावरती जर एज रिलॅक्सेशन मागत असाल तर ते एज रिलॅक्सेशन करता त्याचं डॉक्युमेंटरी प्रूफ तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. 7वं आहे हेलिंग सर्टिफिकेट टू शो दॅट कॅन्डिडेट फ्रॉम अरुणाचल प्रदेश, म्हणजे जे 7 सिस्टर्स आहे नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहे अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम, इथनं आता अर्थातच आपण नसणार आहात तर तिथं तुम्हाला काही एक सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाहीये 7 नंबरला. 8 नंबरला तुम्हाला इथं जिथं स्टार आहे ना पूर्ण फॉर्मॅटमध्ये, पूर्ण पेपर, पूर्ण फॉर्म मध्ये, तो सगळ्या गोष्टी काय आहेत त्या मॅन्डेटरी स्वरूपाच्या त्या ठिकाणी आहेत. इथं डॉक्युमेंट सर्टिफिकेट सपोर्ट टू हायर एज्युकेशन, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वरती काही असेल, समजा तुमच्या 2 डिग्रीज असतील किंवा तुम्ही पीएचडी वगैरे करत असाल तर तुम्हाला दोन्ही सर्टिफिकेट कंबाईन करणं, पीडीएफ मर्जर असतं, आय लव्ह पीडीएफ म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला मर्जरचं ऑप्शन मिळून जाईल, तिथं तुम्ही ते मर्जर करायचं. एकदम सोपी प्रोसेस आहे, फक्त तो सिक्वेन्स ठेवा. जर समजा एमए असेल, पीएचडी असेल तर एमएचं पहिले प्रमाणपत्र आहे, नंतर पीएचडी आहे. बीटेक असेल, बीटेक वरती नंतर जर तुम्ही पीएचडी केलं असेल तर पीएचडी, एमएस केलं असेल तर एमएस. हे हायर एज्युकेशनचं तुम्हाला इथं 8 नंबरला ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. 9 नंबरला आहे ना तुम्हाला जर समजा तुम्ही काही एक एक्स्ट्रा करिक्युलरचा एक फॉर्मॅट आहे शेवटचा ओटीआर मध्ये, त्याच्यामध्ये जर तुम्ही काही माहिती भरणार असाल की समजा काही आणि विशेष म्हणजे तिथं नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला असं विचारलेलं आहे. समजा तुम्ही नॅशनल लेवलला काही खेळामध्ये पार्टिसिपेट केलं असेल आणि जर तुम्ही ते मेन्शन करत असाल तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला इथं लिहायचं आहे. तुम्हाला कोणती फेलोशिप मिळाली असेल, स्कॉलरशिप मिळाली असेल तर त्याचं अवॉर्ड लेटर असतं, ते अवॉर्ड लेटर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे 9 नंबरमध्ये. आता हे झालंय डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये. यानंतर ओटीआर पार्ट 1 मध्येच आणखी तुम्हाला काय बघायचं आहे तर प्रिव्हियसली तुम्ही जर युपीएससीचे अटेम्प्ट दिलेले असेल, कोणतीही परीक्षा दिली असेल त्याची माहितीही तुमच्याकडनं अपेक्षित आहे, ती तुम्हाला पूर्ण भरायची आहे. एक्झामिनेशन डिटेल्स, अटेम्प्ट तुम्ही किती दिलेले आहेत, सिव्हिल सर्व्हिसेसचे किती दिलेले आहेत, त्याच्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे किती दिलेले आहेत, जर कोणी सीएपीएफ ची दिली असेल तर सीएपीएफ सोबत काही रिक्रुटमेंट टेस्ट होतात, ईपीएफ असेल किंवा इतरही रिक्रुटमेंट टेस्ट असतात, ते जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तीही डिटेल्स तुम्हाला तिथं द्यायची आहे. त्यामध्ये जर तुम्हाला रोल नंबर आठवत नसतील तर तुम्ही तिथं 000 लिहू शकतात, 7 वेळेस 0 लिहायचे आहे. तो त्याचा काही इश्यू नाहीये, पण जर होता येईल जितके रोल नंबर तुम्हाला आठवत असतील तितके लिहायला काही हरकत नाही. ईच अटेम्प्ट डिटेल्स, आता प्रत्येक अटेम्प्टला तुम्ही काय केलेलं आहे, म्हणजे इथं थोडस एक गोंधळ होण्याची शक्यता आहे. ह्या विंडोमध्ये पहिले तर तुम्हाला काय विचारतात, अटेम्प्टच्या संदर्भामध्ये विचारतात. मग एकदा अटेम्प्ट झालं ना तिथं तुम्ही सेव्ह करत जातात. ते सेव्ह झालं की त्याच्या खाली काय येतं, त्याच्या खाली तुम्हाला त्या प्रत्येक अटेम्प्टची डिटेल्स लिहायची आहे. मग समजा 2023चा कोणी पेपर दिलाय किंवा 2024चा पेपर लिहिलाय तर कोणत्या महिन्यामध्ये ती परीक्षा झाली, कोणत्या इयरचा आहे, कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा झाली, कोणती परीक्षा होती, त्याच्या पेपरला तुम्ही अपियर झाले का, अपियर झाले असतील तर यस करायचं, जर तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाले असेल तर यस करायचं, जर नसेल झाला तर नो करायचं. असं तुम्हाला प्रत्येक एक्झामचं डिटेल्स तिथं द्यायचं आहे. थोडंसं हेक्टिक आहे, परंतु जर समजा तुमचे अटेम्प्ट जास्त झालेले असतील तर तुम्हाला थोडंसं त्रासदायक वाटू शकतं. बाकी जर नवीन आहेत, ज्यांचे अटेम्प्ट कमी आहेत, त्यांच्याकरता इतकं काही इश्यू येणार नाही. तर तुम्ही अटेम्प्टच दिलेले नसतील, तुमचा पहिलाच अटेम्प्ट असेल, कोणतीच परीक्षा दिली, तुमच्याकरता ही स्टेप काही इतकी इम्पॉर्टंट नाही. तुम्ही तिथं जे ऑप्शन आहे नॉट सिलेक्टेड वगैरे नो म्हणून करून तुम्ही पुढे जाऊ शकता, तिथं ऑप्शन येतं. त्याच्यात आणखीन काय प्रश्न येतात की तुम्ही डिबार्ड झालेला आहे का वगैरे, तर ते नाही करायचं अर्थातच. त्याच्यानंतर एक्स्ट्रा आणि झाला असेल तर ओके करून तिथं काही इन्फॉर्मेशन भरायची असेल तर ती भरा. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हा एक खूप महत्वाचा सेगमेंट आहे. युपीएससीला तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेलात तर ह्याच्यावरती हमखास प्रश्न येण्याची शक्यता असते. सो ती एक थोडीशी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे
ह्या ठिकाणी माहिती भरताना प्राइज तुम्हाला काही मिळालं असेल मेडल नॅशनल स्टेट लेवलला तेच मेन्शन करा. अगदी शाळेच्या पातळीवरती किंवा कॉलेजच्या पातळीवरती तुम्ही मेन्शन करायला नको आहे. युपीएससीला पहिले काय व्हायचं की विद्यार्थी खूप शाळेच्या लेवलचं वगैरे टाकायचं मग तो खूप मोठा डॅप वाटायचा. परंतु आता युपीएससीने वरती स्पष्ट लिहिलेलं आहे नॅशनल लेवलला वगैरे किंवा स्टेट लेवलला. सो तुम्हाला त्याच स्वरूपाचं माहिती लिहायची आहे. काही स्कॉलरशिप किंवा फेलोशिप वगैरे मिळाले असेल तेही तुम्ही तिथं पहिल्या ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणता जर स्पोर्ट नॅशनल लेवलला वगैरे रिप्रेझेंट केला असेल स्टेट लेवलला तो तुम्ही लिहू शकता. एनसीसी सर्टिफिकेट असेल तर एनसीसी लिहा. काही विद्यार्थ्यांकडे एमसीसी असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कॅडेट ग्रुप जो एनसीसीच्या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये विशेषतः जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये हे चालायचं. एमसीसी असेल किंवा स्काउट गाईडचं असेल तर ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. सेकंड ह्याच्यामध्ये पॉइंटमध्ये थर्ड पॉइंट जो आहे पोझिशन ऑफ डिस्टिंक्शन लिडरशिप हेल्ड इन स्कूल आणि कॉलेज. आता शाळेत आणि कॉलेजेसमध्ये डिसिप्लिन कमिटी असेल कल्चरल इव्हेंट्स असतील स्टुडंट काउन्सिलवरचे कोणते पद असतील जर एनएसएस रिप्रेझेंटेटिव्ह स्पोर्ट्स रिप्रेझेंटेटिव्ह कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह जनरल सेक्रेटरी ह्या पोझिशन्स ज्या आहेत स्कूलच्या काउन्सिलचे तुम्ही जर काही रिप्रेझेंटेटिव्ह असाल तर ह्या सगळ्या पोझिशन्स तुम्हाला इथं द्यायच्या आहेत. त्याचा काय प्रूफ द्यायची गरज नाही. प्रूफ तुम्ही फक्त ह्याचं द्यायचं आहे पहिल्या ह्याचं त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट ऍड करता येणार आहे. त्याच्यानंतर अदर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अँड इंटरेस्ट सच ऍज अ हॉबी. आता हा शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हॉबीज वरती बऱ्यापैकी वेळेस इंटरव्ह्यू प्रश्न विचारला जातात. तुम्हाला तिथं मग काही हॉबी असू शकते. सगळ्यात पहिले तर तुम्ही जितकं जेन्युअनली तुमची जी हॉबी असेल तीच लिहा. त्या हॉबीचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला ते एक्सप्लेन करता येतं. जर समजा तुमच्याकडे हॉबीज नसेल तर तुम्ही हॉबी नाही असंही लिहू शकता. फक्त तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागेल की तुम्हाला ती हॉबी का नाहीये किंवा तुम्हाला हॉबीज का नाहीये वगैरे. वॉचिंग मूव्हीज काहींचं असतं, वेब सिरीज असतं, क्रिकेट असतं, रीडिंग बुक्स असतं, काहींचं कुकिंग असतं, गार्डनिंग असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबीज असतात. काहींचं सोशल वर्कचं हॉबी असते. ती हॉबी तुम्हाला तुमची स्वतःची माहीत असायला हवी. जर माहीत नसेल तर माहीत करून घ्या फॉर्म भरण्याकरिता तरी. आणि ती हॉबी लिहा आणि लक्षात ठेवा की आफ्टर मेन्स तुम्हाला ह्या हॉबीवर प्रिपरेशन करायचं आहे. अगदीच काहीच करत नसाल तुमच्या ह्या हॉबीज नसेल आणि तुम्ही सोशल वर्क वगैरे टाकलं तर मग ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं आणि त्याच्यावर प्रश्न विचारला तुम्हाला त्याची उत्तर अर्थातच येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं एक भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे की इथं काय टाकायचं आहे लँग्वेजेसच्या संदर्भामध्ये. इथं लिहिलेलं आहे व्हॉट लँग्वेजेस इन्क्लुडिंग इंडियन लँग्वेजेस कॅन यू रीड राईट स्पीक. आता इथं तुम्ही जर समजा एखादी भाषा फक्त वाचू शकत असाल तर ती भाषाचं नाव इथं येईल. तुम्ही जर फक्त बोलू शकत असाल तर ती इथं येईल. तुम्ही फक्त लिहूही शकत असाल वाचूही शकत असाल आणि बोलूही शकत असाल तर तिचं नाव इथं येईल. आणि रीड राईट स्पीक म्हणजे तिन्ही गोष्टी येत असेल, वाचता येत असेल, लिहिता येत असेल आणि बोलताही येत असेल तर ती भाषा इथं येईल. आता अर्थात एक्झामिनेशन पास असं येतं. आता तुमच्या प्रत्येकाला हा प्रश्न असणार आहे की सर हे लँग्वेजचे कोणी एक्झाम दिलेले. तर तुमच्याकरिता तुम्ही जर समजा एसएससी बोर्डात असाल तर तुम्ही 10वीला मराठी होती का हे एकदा तुमच्या पेपर मार्कशीट वरती चेक करा. असणारच आहे. 12वीला कधी कधी शक्यता नसते. इथं तुम्हाला दिसत असेल हिंदी आहे. काहींची हिंदी असते, काहींची संस्कृत असते, काहींची मराठी असते. ती लँग्वेज तुम्ही इथं टाकू शकता. म्हणजे प्रत्येक लँग्वेजचं समजा जर तुमची 12वीला जर काही विद्यार्थ्यांचं काय असतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं सायन्स बॅकग्राऊंडचे किंवा लँग्वेज करतात. लँग्वेजच्या जागेवर 200 मार्काचा वेगळा पेपर असतो. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्यांनी ही तर मराठी आहे, इथं दुसरी लँग्वेज हिंदी असते. आपल्याकडे 3 लँग्वेजचा फॉर्म्युला आहे. तर तुमचं इथं पण 10th येईल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त समजा जर्मन असेल, फ्रेंच असेल, अशा वेगवेगळ्या भाषा असतील तर त्या प्रोफिशियन्सीच्या टेस्ट असतात. त्या जर तुम्ही पास केलेल्या असतील तर त्या तुम्ही परत तिथं लिहू शकता.
ही गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडं 10वी आणि 12वीच्या सर्टिफिकेटवर ज्या कोणत्या लँग्वेजेस असतील आणि ज्या तुम्ही लिहू शकत असाल, बोलू शकत असाल आणि तर त्या तुम्ही इथं मेन्शन करायच्या आहे. आणि एकंदरीत हा शेवटचा प्रश्न आहे. इथं तुमचा जो OTR आहे तो पूर्ण पार्ट 1 कम्प्लीट होतोय आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे, पूर्ण OTRचे साईडला जे इथं अशी ह्या साईडला जे लिंक येतात त्या सगळ्या टिक झाल्या की तुम्हाला इथं ते डायरेक्टली तुम्हाला तिथं लिहित नाही, तुम्हाला इथं जायचं आहे लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये. लेटेस्ट नोटिफिकेशनला गेल्यावर सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स असं नोटिफिकेशन तुम्हाला इथं या साईडला त्या ठिकाणी दिसल. मग त्याच्या इथं पार्ट 1 असेल, इथं पार्ट 2 असेल, इथं पार्ट 3 असेल आणि इथं पार्ट 4 असणार आहे. सो इथं पार्ट 1 जो आहे त्याच्यावर क्लिक करायचं, तो तुम्हाला चेकबॉक्स करता घेऊन जातो. आणि त्या पहिल्या पार्ट मध्ये काय आहे, तर पहिला पार्ट हा फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन आहे की तुम्ही OTR पूर्ण भरलेला आहे की नाही. OTR मध्ये तुमच्याकडनं काही सुटलं असेल तर तो तुम्हाला त्या पेजवर घेऊन जातो की हे बाकी आहे, त्याच्यासमोर असं लाल रेष येईल आणि ही बाकी आहे. मग तुम्हाला परत OTR मध्ये त्या सेक्शन मध्ये जाऊन बघायचंय की इथं नेमकं काय फिल करायचं राहिलेलं आहे. जर तुमच्या सगळे OTR पूर्ण झालेलं असेल तर मग तुम्हाला पार्ट 1 कम्प्लिटेड म्हणून खाली आय अग्री करायचं आहे आणि ओके करायचं. तुम्ही पार्ट 1 ला अग्री आणि ओके करता, याचा अर्थ तुम्ही आता याच्यानंतर OTR बदलणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. पार्ट 1 मध्ये तुम्हाला चेंजेस करण्याकरता विंडो नाहीये, कारण त्याच्यामध्ये सगळी OTR ची इन्फॉर्मेशन आहे. तो OTR पूर्ण झालेला असेल, पार्ट 1 क्लिअर झाला असेल तर पार्ट 1 च्या नंतर तुम्हाला शिफ्ट करतात पार्ट 2 वरती. पार्ट 2 मध्ये काय काय आहे, म्हणजे पार्ट 1 झाला, ओके केलं की तिथं समोर तुम्हाला परत त्या लेटेस्ट परत तुम्हाला इथं लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये जायचंय. पार्ट 1 कम्प्लिटेड किंवा इथं तुम्ही ऍप्लिकेशन स्टेटस वर जाऊ शकता. इथं पार्ट 1 कम्प्लिटेड दाखवतं, मग पार्ट 2 वर क्लिक करायचं. हे प्रत्येक पार्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला ते करायचं आहे. इथं पार्ट 2 ला कम्प्लीट केलं की तुम्हाला ह्या माहितीच्या ठिकाणी ते घेऊन जातात. मग ह्याच्यात परत एक तो प्रश्न येतो की एज्युकेशनल क्वालिफिकेशन. मग त्याच्यात 2 ऑप्शन आहेत. एक तुम्ही ऍपियर असाल तर ऍपियर वाला सिलेक्ट करा. तुमची जर परीक्षा पूर्ण झालेली असेल, सर्टिफिकेट असतील तर क्वालिफाईड म्हणून तुम्ही तिथं टाकू शकता. त्याच्यानंतर जर समजा तुमचं इंजिनियर बॅकग्राऊंड असेल, सायन्स बॅकग्राऊंड असेल तर त्या विद्यार्थ्यांकरिता 2 परीक्षा असतात. पहिली आहे आपली सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, दुसरी आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची एक्झामिनेशन. सो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ओनली सिव्हिल सर्व्हिसेस, ओनली फॉरेस्ट सर्व्हिसेस किंवा बोथ एक्झाम. आता ते तुम्हाला काय अप्लाय करायचं ह्याच्यावरती डिपेंड करतात. ती तुम्ही सिलेक्ट केली की त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक प्रश्न असतो, ग्रॅज्युएशनचे तुम्हाला पर्सेंटेज विचारतात. ते पर्सेंटेज झाले की आतापर्यंत अटेम्प्ट किती दिलेला आहे. समजा सिव्हिल सर्व्हिसेसचे अटेम्प्ट तुम्ही दिलेले असतील ते अटेम्प्ट तुम्ही तिथं लिहायचे. आणि त्याच्यानंतर काय येतं, त्याच्यानंतर तुम्हाला मेन्सची माहिती भरायची आहे. आता मेन्सची माहिती भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्ही जी काही माहिती भरणार आहात ती माहिती तुम्हाला कोणत्याच टप्प्यावरती बदलता येणार नाही. चेंज विंडो सोडली तर, म्हणजे तुमचं हे फॉर्म फायनल झाला की तुम्हाला हे कंपल्सरी ह्याच्यावरच तुम्हाला स्टँड करायचं आहे. काय काय माहिती असते तर मुख्य परीक्षा करता तुम्हाला सेंटर कोणतं हवं आहे. तिथं सेंटरची ड्रॉपडाऊन लिस्ट येतील. महाराष्ट्रामध्ये फक्त एकच सेंटर आहे, मुंबईचं. बाकी तुमच्या चॉईसनुसार तुम्ही सेंटर कोणतंही टाकू शकतात. नॉट नेसेसरी की तुम्ही महाराष्ट्रातले तर मुंबई हेच सेंटर असायला हवं. तुम्ही दुसरंही सेंटर टाकू शकता. त्याच्यानंतर मीडियम कोणतं आहे. मराठी मीडियम मध्ये फॉर्म भरत असाल मराठी मीडियम, म्हणजे मेन्स कशात लिहिणार आहे ते मीडियम लिहायचंय. 2 प्रश्न येतात. पहिलं असतं 1 to 5 पेपर. 1 to 5 म्हणजे कोणते कोणते, एसे आणि 4 GS. ह्याच्याकरता तुम्हाला पहिल्यांदा एकदा मीडियम विचारतात. मराठी, हिंदी, इंग्लिश पैकी कोणतंही तुम्ही तिथं लिहू शकता. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शनल विचारतात की तुमचा ऑप्शनल कोणता आहे. ऑप्शनल निवडल्याच्या नंतर अर्थात तिथं परत ड्रॉप डाऊन आहे, तुम्हाला टाईप करायची गरज नाही. इथं परत तुम्हाला ऑप्शनलचे पेपर कोणते, 6 आणि 7. तर ह्याच्या करताचा मीडियम विचारतात.
ह्या मीडियम मध्ये तुम्हाला एक चान्स असतो, समजा तिथं तुम्हाला विचारलं जातं की एक तर इंग्लिश एक कंपल्सरी मिळतं आणि जर तुम्ही 1 ते 5 मध्ये मराठी लिहिलं असेल तर ते मराठी एक तुम्हाला तिथं ऑप्शन मिळतं. त्या दोन्हीपैकी तुम्ही एक लँग्वेज तिथं ऑप्शन म्हणून ऑप्शनल कशात लिहायचं, कोणत्या भाषेत कोणत्या माध्यमात लिहायचं ते तिथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता आपण अर्थातच नॉर्थ ईस्ट रिजन मधनं येत नाही, त्यामुळं आपल्याला एक लँग्वेजचा पेपर, सेकंड लँग्वेजचा पेपर काय आहे तो द्यायचा आहे. मग तो तुम्ही मराठी देऊ शकता, हिंदीही देऊ शकता किंवा इतर कोणी कम्फर्टेबल असेल तर ती भाषाही देऊ शकता. हे क्वालिफाईंग पेपर करता असतो. अर्थातच 25% क्वालिफाईंग असतं याच्यामध्ये, 300 मार्काचा पेपर असतो. मराठी असेल किंवा हिंदी असेल, जो काही असेल तो. हे क्वालिफाईंग पेपर आहे. त्याच्यानंतर IFOS करता पण काय आहे, फॉरेस्ट सर्व्हिसेस करता पण सेम प्रोसेस आहे. सेंटर तुम्हाला लक्षात येईल की सिव्हिल सर्व्हिसेस पेक्षा कमी सेंटर्स आहेत. महाराष्ट्रात एकच सेंटर आहे, ते नागपूरचं आहे आणि बाकीचेही सेंटर आहे, पण तुम्हाला बऱ्यापैकी वेळेस विद्यार्थी नागपूरचं सेंटर देतात. नागपूर आहे. ऑप्शनल जे आहे तो ऑप्शनल तुम्हाला मेन्शन करायचं. 2 ऑप्शनल आहे फॉरेस्ट सर्व्हिसेस करता आणि त्याचे कॉम्बिनेशन असतात. तुमचं पहिलं जे असेल, युजली विद्यार्थ्यांचं मी ऑप्शनल सांगून देतो तुम्हाला की ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे ते बऱ्यापैकी वेळेस ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री घेतात. फॉरेस्ट्री मोस्ट कॉमन ऑप्शनल आहे. त्याच्यासोबत कोणतं ऑप्शनल आहे तो बघा आणि ती एक जोडी तुम्हाला निवडायची आहे. त्याच्यानंतर किती अटेम्प्ट तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसेसचे दिले तेही तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. हे झालं तुमचं पार्ट 2चं रजिस्ट्रेशन. ह्याच्यानंतरचं रजिस्ट्रेशन खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे तुमच्या पार्ट 3चं रजिस्ट्रेशन, ज्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. आता सर्व्हिस प्रेफरन्स देणं का महत्वाचं आहे, कारण की आपल्याला बऱ्यापैकी 4-5च सर्व्हिसेस माहीत असतात, बाकीच्या सर्व्हिसेस माहीत नसतात. सो त्यामुळं आणि विशेषतः विद्यार्थ्यांचं कन्फ्युजनही या संदर्भामध्ये आहे. त्यामुळं ह्या चर्चेचा हे एक आत्मा आपण म्हणू शकतो की कोणत्या सर्व्हिसेस मध्ये नेमकं काय. आता मी ह्या 1 ते 18चं इथं घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत नसेल तर मी ते वाचून दाखवणार आहे. ह्याची तुम्हाला प्रेफरन्स ऑर्डर द्यायची आहे. काय असतं की तुम्ही 23 सर्व्हिसेस मधनं तुम्ही निवडू शकता. 23 पैकी जर तुमचा पहिला प्रेफरन्स 01 असेल, मग नंतर दुसरा 02 असेल, असं करत करत तुम्हाला 23 नंबर पर्यंत काय करायचं आहे, प्रेफरन्सेस इथं द्यायचे आहेत. जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचंच नसेल तर 99 लिहायचं असतं, म्हणजे नॉट अप्लिकेबल तिथं फायनल मध्ये ते रिफ्लेक्ट होतं आहे. सो ही गोष्ट लक्षात घ्या की जे सर्व्हिसेस मध्ये असतात अर्थात ते लोक ते प्रेफरन्स देत नाहीत. जर तुम्ही सर्व्हिस मध्ये नसाल, तुम्ही जॉब मध्ये नसाल आणि तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नॉट ऍप्लिकेबल लिहिलंय तर तुम्हाला याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे की का नाही करायचा हा जॉब. प्रेफरन्स ऑर्डरचा 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुम्ही कसा विचार करतात हे त्याच्यातनं रिफ्लेक्ट होतं. तुम्हाला हेही विचारलं जातं की तुमचं जर अनकन्व्हेन्शनल असेल काय, म्हणजे समजा तुम्ही IPS IFS जर IRS च्या वरती खाली टाकलं तर तुम्हाला हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो की का टाकलं खाली. जर तुम्ही IFS सेकंड नंबरला किंवा फर्स्ट नंबरला प्रेफरन्स टाकला असेल तर मग अर्थात तुमचं डिसाइडेड आहे की तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला त्याच अँगलने फॉरेन पॉलिसीवर प्रश्न येण्याची शक्यता असते. सो सर्व्हिस प्रेफरन्स त्याकरता खूप महत्वाचा आहे आणि तो कॉन्शियसली टाकला पाहिजे, कारण की सर्वच जण काय IAS IPS आणि IFS होणार नाही. त्या 300च्या आसपासच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या गेल्याच्या नंतर तुम्हाला 330 350च्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना यापैकी सर्व्हिसेस मिळणार आहेत. मी थोडेसे सुरुवातीचे काही विद्यार्थ्यांचे जे प्रेफरन्स ऑर्डर आहे तीही सांगणार आहे की जे जनरली विद्यार्थी जे करतात ते. त्याच्यानंतर याच्या काही ग्रुप्सही सांगणार आहे की काय ग्रुप्स असतात, कसे असतात. सगळ्यात पहिले अर्थातच पहिलं आहे ते आहे IAS, दुसरं आहे IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. हे मी त्याचे शॉर्ट फॉर्म्स करून ठेवतो जेणेकरून आपल्याला बोलताना लक्षात येईल. तिसरं आहे IPS, चौथं आहे इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट सर्व्हिसेस, पाचवं आहे इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, सातवं
सहावं आहे ICLS, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस. नंतर इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस, नंतर आहे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेस, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, नंतर इंडियन पोस्ट टेलिकम्युनिकेशन अँड अकाउंट सर्व्हिसेस. हे खूप मोठं आहे, ते इंडियन पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन म्हणेल मी त्याला. तिसरा आहे ज्याला पहिले IRTS म्हणायचो आपण, IRMS ट्रॅफिक आहे. त्याच्यानंतर IRMS पर्सोनल आहे. त्याच्यानंतर IRMS अकाउंट्स आहे. नंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे. सोळा आणि 17 नंबरला IRS कस्टम आहे, कस्टम अँड इनडायरेक्ट टॅक्सेस. 17 नंबरला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे, IRS IT. आणि 18 नंबरला इंडियन ट्रेड सर्व्हिसेस आहे, ITS. हे ग्रुप ए सर्व्हिसेस आहे. युजली विद्यार्थ्यांना प्रेफरही सांगितलं होतं की बाबा पहिले ग्रुप ए टाका आणि नंतर ग्रुप बी टाका. कारण जर तुम्ही ग्रुप बीच्या जे सर्व्हिस आहे, डॅनिक्स आहे, त्यानंतर सांगतो मी. ग्रुप बीच्या 5 सर्व्हिसेस आहेत, त्यानंतर सांगतो. ग्रुप ए च्या सर्व्हिसेस आता एक्सप्लेन करणार आहे. तर ग्रुप बीच्या सर्व्हिसेस जर तुम्ही पहिले टाकला तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्यावर ग्रिल करण्याची शक्यता जास्त असते. आणि युजली म्हणजे ग्रुप ए ची सर्व्हिस जी आहे, अर्थात तिथं तुम्हाला पगार वगैरे जास्त मिळणार आहे, ती सोडून तुम्ही जर कमी पगाराची नोकरीवरती टाकली तर अर्थातच तुमचे जे इंटेन्शन्स आहेत सर्व्हिसमध्ये जाण्याचे त्यावरही प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आता त्याच्याकरता तुमच्याकडे जर एकदमच चांगलं उत्तर असेल, समजा तुम्ही दादर नगर हवेली वगैरे इथनं बिलॉंग करत असाल, दमन दिवस मधनं बिलॉंग करत असाल, अंदमान निकोबार मधनं बिलॉंग करत असाल आणि मग तुम्ही डायनिक्स वरती टाकलं किंवा डायनिक्स वरती टाकलं तर समजू शकतो. म्हणजे समजा तुम्ही इतर भागात ना आहात, ते त्याचं थोडस इम्प्रेशन वेगळं जातं. सो ती एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता आपण हे ग्रुप ए वाल्या सर्व्हिसेस पहिले बोलू. IAS बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ज्या वेल नोन आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही आहे. ते तुम्हाला माहितच आहे. IAS काय, कलेक्टर होतात, CEO होतात, झेडपीचे आयुक्त वगैरे होतात, हे सगळ्यांना माहित आहे. IAS ट्रेडिंग वगैरे, कारण हे सगळ्यांचं ड्रीम पोस्ट आहे, सगळ्यांनी याच्याबद्दल वाचलेलं आहे. IFS काय आहे? फॉरेन सर्व्हिसेस. तुम्हाला इतर देशामध्ये आपल्याला राजदूत म्हणून रिप्रेझेंट करता येतं, कॉन्सुलेट मध्ये काम करता येतं, हाय कमिशनर ऑफिसर्स मध्ये, हाय कमिशन मध्ये तुम्हाला काम करता येतं, हे सगळ्यांना माहित आहे. IPS मध्ये काय असतं, तर IPS मध्ये इंडियन पोलीस सर्व्हिस, अर्थात ही काहींची ड्रीम जॉब असू शकते. तर ही सर्व्हिस, ह्या 3 सर्व्हिसेस बद्दल न बोललेलंच बरं आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला आयडिया आहेच की तुम्हाला तिथं काय प्रेफरन्स पाहिजे. याच्यामध्ये आणखीन कुठं कुठं काय कन्फ्युजन असते की काही विद्यार्थी IFS आणि IPS मध्ये युजली 1 नंबरला IAS टाकतात. जर तुम्हाला फॉरेन सर्व्हिसेस मध्ये, कारण की ह्याच्यात एक नियम आहे, तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, तो मी पहिले सांगतो की यामध्ये पहिल्या 2 ज्या सर्व्हिसेस आहेत, इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ह्या 2 सर्व्हिसेस जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला परत सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम देता येत नाही. ह्या 2च एक्झाम अशा आहेत की त्या जर पास केलं, म्हणजे 2 पोझिशनला तुम्हाला सर्व्हिस अलोकेट झाली तर तुम्हाला परत एक्झाम देता येत नाही. मग त्यामुळे युजली विद्यार्थी काय करतात की IPS वरती टाकतात. जर IASच ड्रीम जॉब असेल, IASच पाहिजे असेल, तर मग तुम्ही IPS 2 नंबरला टाका, जेणेकरून तुम्हाला IFS मिळणारच नाही. आणि जर तुमचा IFS तुम्ही त्यामध्ये सेटल होऊ शकत असाल तर मग तुम्ही IFS 2 नंबरला किंवा 1 नंबरलाही टाकू शकता. हे पहिले युजली चेंज होत नाही. त्याच्यानंतर 4 नंबर 5 नंबरला हे 17 आणि 16 नंबरला जे IRS कस्टम अँड एक्साइज इनडायरेक्ट टॅक्सेस आहे आणि IRS इन्कम टॅक्स आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. इथं 4 आणि 5 नंबरला या दोन्ही पैकी विद्यार्थी टाकतात. काही विद्यार्थ्यांना जर IPS नको असेल तर ते 4 आणि 5, 4 नंबरला IT पण टाकू शकतात, कस्टम एक्साइज देखील टाकू शकतात.
पहिले जी प्री जीएसटी IRS IT जास्त डिमांड होती, जे 17 नंबरला आहे ते विद्यार्थी ती युजली वरती टाकायचे. जी पोस्ट जीएसटी जे ज्युरिडिक्शन आहे तेही कमी झालेलं आहे इन्कम टॅक्स वाल्यांचं, तर त्यामुळं काय करतात की कस्टम एक्साइज ही काही लोक टाकतात. कस्टम एक्साइज बेसिकली जे पोर्ट्स आहेत, त्याच्यानंतर जे एक्साइज ऑफिसेस आहेत, जीएसटी ऑफिसेस आहेत, इथं त्यांच्या पोस्टिंग असतात. युनिफॉर्म जॉब आहे आणि बऱ्यापैकी वेळेस ऑन फील्ड जॉब आहे. सो ज्यांना ऑन फील्ड जॉब करायचं आहे ते IRS कस्टम एक्साइज आहे ते वरती टाकू शकता. 16 नंबरचा IRS IT खाली टाकू शकता, कारण की तो बऱ्यापैकी वेळेस जर तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन करत नसाल तर बऱ्यापैकी वेळेस तो फील्ड वर्क नसतो, तो ऑफिस वर्कच त्या ठिकाणी होऊन जातो. परंतु त्याला नंतरचा जो स्कोप आहे IT आणि दोन्ही इन्कम टॅक्स आणि कस्टम एक्साइज त्यांनाही IRS IT ला फ्युचर स्कोप देखील आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी वेळेस विद्यार्थ्यांची आवडती एक 6 नंबरला युजली इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट सर्व्हिसेस असते, की ज्यामध्ये इंडियन ऑडिट्स अँड अकाउंट सर्व्हिसेस मध्ये ऑडिटिंगचे जे सगळे काम आहेत ती सर्व्हिस करत असतात. कॅग ही हायेस्ट पोझिशन आहे या सर्व्हिसेस मधनं येणाऱ्या ऑफिसर्स करताची. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. 6 नंबरला युजली ऑडिट्स अकाउंट्स वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर कंपनीज ज्या आहेत, PSUs ज्या आहेत आपल्या, त्यांचं ऑडिट असं, स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचं ऑडिट असं. ऑडिटचे रिपोर्ट तुम्ही कॅगचे रिपोर्ट्स वगैरे बघतात, तिथं कॅगला हेल्प करणं, असिस्ट करणं, जसं जसं तुम्ही पोझिशन वरती जाल किंवा तुम्ही फायनान्स मिनिस्ट्रीलाही काही बाबतीमध्ये बजेट प्लॅनिंग मध्ये वगैरे सल्लेही तुम्ही तिथं देऊ शकता, तशी पोझिशनिंग तुमची होऊ शकते. हे ऑडिट्स अँड अकाउंट्स मध्ये आहे. आता त्याच्यानंतरचे जे आहेत हे प्रेफरन्सेस तुम्हाला विचार करून ठरवायचे आहेत. सो मी हे जे नंबरिंग तुम्हाला सांग, मी एक जनरल नंबरिंग जी असते विद्यार्थ्यांची ती तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतरच्या आपण सर्व्हिस बाय सर्व्हिस आपण माहिती घेणार आहोत. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, तर भारत सरकारचं कोणतंही डिपार्टमेंट जे काही खर्च होतो, जो काही स्पेंडिंग होते, त्याचं अकाउंट्स मेंटेन ठेवणं, बजेट प्रिपरेशन मध्ये मिनिस्टर ऑफ फायनान्स मध्ये मदत करणं, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस मध्ये येतात. याची पोस्टिंग ही बऱ्यापैकी वेळेस इंटर डिपार्टमेंटल असते, दिल्लीतच असते पोस्टिंग, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अकाउंट मेंटेन करणं, पॉलिसी फॉर्म्युलेशन मध्येही तुम्हाला ऑफिस वर्क ज्यांना आवडतं त्यांच्याकरता हा जॉब चांगला आहे. ICAS म्हणजे ही सर्व्हिस त्यांच्याकरता, ते वरती त्याचा प्रेफरन्स टाकू शकतात. त्याच्यानंतर इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस मध्ये काय आहे, तर इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला जे कंपन्यांच्या संदर्भातले, व्यवहाराच्या संदर्भातले जे कॉर्पोरेट लॉज आहेत आपल्याकडले, त्या कॉर्पोरेट लॉजच्या अंतर्गत जे काही ज्युरिडिक्शन आहे, जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत. त्यामध्ये कंपनीचं रजिस्ट्रेशन असेल, कंपनीचे अकाउंटिंग असेल, कंपन्यांमध्ये प्रायव्हेट कंपनी सगळ्या MSMEs आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला त्यांचं रजिस्ट्रेशन बघणं आहे. त्यांच्यामध्ये गव्हर्नन्सच्या रिलेटेड काही फ्रॉड्स झाले असतील तर ते बघणं आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स चेक करणं आहे. त्याच्यानंतर शेअरच्या संदर्भामध्ये जे आहे, म्हणजे डिलिस्टिंगच्या प्रोसेस असतात, लिस्टिंगच्या प्रोसेसेस असतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत कॉर्पोरेट, त्यांच्या जर इन्सॉल्वन्सीज करायच्या असतील तर ह्या सगळ्यांचं जे ज्युरिडिक्शन आहे ते ICLS च्या अंतर्गत येतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणं, कॉर्पोरेट सेक्टर मधल्या गोष्टी बघणं जवळून, त्या कॉम्प्लेक्स प्रोसेसेस अनुभवणं, ह्याची जर तुम्हाला आवड असेल, हा जर तुमचा इंटरेस्ट एरिया असेल, तुम्ही ICLS ला वरती टाकण्याच्या संदर्भामध्ये विचार करू शकता. त्याच्यानंतर IDAS जे आहे, इंडियन डिफेन्स अकाउंट. आता 3 अकाउंटच्या सर्व्हिसेस आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? पहिले आहे इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, दुसरे आहे इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस, आणि तिसरे आहे जे आता त्याचं नाव बदललेलं आहे, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस. हे आहे इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस, हे आहे सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, आणि इथं आहे रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस 14 नंबरला. आता ह्या सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस काय आहे, ह्या युजली तुमचं दिल्लीमध्ये पोस्टिंग असतं,
सगळे जे जॉब्स आहेत ते जॉब तुम्हाला तिथलं करायचे आहेत. तिथे इंटर डिपार्टमेंटल पोस्टिंग असते. सिव्हिल अकाउंट म्हणजे पूर्ण फायनान्स सिस्टीम तुम्हाला बघायची आहे. पीएमएफएस म्हणून एक पोर्टल आहे, त्याच्या थ्रू फायनान्स मॅनेजमेंट होतं. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथनं बघायच्या आहेत. त्याच्यानंतर आयडीएसए काय आहे, तर आयडीएसए ची पोस्टिंग कधी कधी डिफेन्सचे जे ऑफिसेस आहेत तिथं असते. रिमोट एरियामध्ये देखील पोस्टिंग तुमची होऊ शकतात. संरक्षण दलांचे जे काही अकाउंट्स आहेत त्या अकाउंट्स बघणं, मेंटेन करणं, ते व्यवस्थित आहेत की नाही ते मेंटेन ठेवणं, इंटरनल ऑडिटिंग करणं, ह्या सगळ्या डिफेन्समध्ये ज्यांचं इंटरेस्ट आहे, मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये वगैरे, तर त्यांना मोठमोठ्या मिलिटरी प्रोक्रुटमेंट्स कशा होतात, त्यांचे व्यवहार कसे चालतात, डिफेन्सच्या ज्या आउटलेट्स आहे, इंडस्ट्रियल आउटलेट्स आहेत, त्यांच्यामध्ये कसं काम चालतं, डीआरडीओ मध्ये काय आहे, त्यांच्या अकाउंटिंग प्रोसेसेस काय आहेत, तिथेही तुमची पोस्टिंग होऊ शकते. आणि रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस हे झोनल, प्रत्येक झोननुसार हे रेल्वे अकाउंट्स, इंडियन रेल्वे अकाउंट्स वाले जे कर्मचारी आहेत त्यांचं, ऑफिसर्स आहेत त्यांचं पोस्टिंग असतं. कामाचा लोड बऱ्यापैकी असतो याच्यामध्ये. आयसीएस ला थोडासा कामाचा लोड कमी असतो. आयडीएस ला जशा प्रोक्रुटमेंट प्रोसेसेस चालू झाल्या तर त्यांच्याकडे त्याचा लोड जास्त होतो. IRS ह्याच्यामध्ये, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये त्यातल्या त्यात सगळ्यात बिझी आहे की तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये फायनान्सेस मॅनेज करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायच्या आहेत. ह्याचं तुम्ही एक क्लब करून ह्याची प्रेफरन्स ऑर्डर ठरवू शकता. जर तुम्हाला स्टॅटिक जॉब पाहिजे, जास्त फील्ड वर्क नको असेल तर तुम्ही ICAS ला वरती येऊ शकता. तुम्हाला फील्ड वर्क मिलिटरी मध्ये जर इंटरेस्ट असेल तुम्ही IDS ला वरती येऊ शकता. अकाउंटच्या सर्व्हिसेस आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही सर्व्हिस आहे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस. आता डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेस मध्ये काय असतं की भारतीय सैन्याकडं जी काही जागा आहे, जमीन आहे त्यांची, जी काही त्यांची मालमत्ता आहे, तिचं मॅनेजमेंट करणं हे काम इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेसचं असतं. यांच्याकडे काही अर्बन प्लॅनिंगच्या संदर्भातलेही कामं असतात, जसं कंटोनमेंट बोर्ड्स असतात. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर पुण्यात असाल, संभाजीनगरला असाल, तर या ठिकाणी कंटोनमेंट्स आहेत, त्यांचे कंटोनमेंट बोर्ड आहे. त्या कंटोनमेंट बोर्डला मॅनेज करण्याकरता IDSA ऑफिसर असतात. तिथल्या सिव्हिक इम्युनिटीज बघणं, जसं आयुक्तांचं काम आहे तसंच तिथं त्या कंटोनमेंट एरियाच्या अंतर्गत तिथे इंटरनल टॅक्सेशन काही करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टींचं काम IDSA ऑफिसरला करायचं आहे. इंटरेस्टिंग जॉब आहे. जर तुम्हाला दोन्ही प्रकारचे काम, म्हणजे ऑफिस वर्क मध्ये जर समजा डिफेन्स इस्टेट्स मॅनेज करणं, डिफेन्सच्या इस्टेट्स जे काही लँड आहे या सगळ्यांचं डीलिंग बघणं वगैरे, ही गोष्ट तिथं काय प्रोजेक्ट करू शकता, काय डेव्हलपमेंट कशी करू शकता ह्याच्यात, आणि अर्बन लोकल बॉडीज मध्ये ही इंटरेस्ट असेल तर तुम्हाला ही सर्व्हिस फॅसिनेटिंग वाटू शकते. बऱ्यापैकी वेळेस विद्यार्थ्यांची ही 7व्या-8व्या नंबरला प्रेफरन्स मध्ये असते, इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस. त्याच्यानंतर 9 नंबरची जी सर्व्हिस आहे IIAS, ही इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस जी आहे, ही बेसिकली गव्हर्नमेंटचा PR जे लोक करतात त्यांची सर्व्हिस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स असतील, त्यांचे जे ड्राईव्ह असतील, कॅम्पेन्स असतील, ते लोकांपर्यंत इफेक्टिव्हली कसं मॅनेज करू शकतात, कसं पोहोचू शकतात, सोशल मीडिया थ्रू कसे पोहोचू शकतात, डिजिटल मीडिया थ्रू कसे पोहोचू शकतात. त्याच्यानंतर दूरदर्शन आहे, पब्लिकेशन डिव्हिजन, ज्याच्यातनं आपले इंडिया एअर बुक असेल, योजना, असे मॅसेज पब्लिश केले जातात. जर्नलिझम, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, PR, सोशल मीडिया, ह्याच्यात ज्याचा इंटरेस्ट आहे त्यांच्याकरता ही सर्व्हिस चांगली आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रेस ब्रीफिंग करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. गव्हर्नमेंटचे तुम्ही फेस असतात लोकांकरिता, लोकांच्या मध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये कनेक्टिंग दुवा जो आहे इन्फॉर्मेशनच्या संदर्भामध्ये, तो इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मध्ये असतो. इंडियन पोस्टल सर्व्हिस, आता पोस्टल सर्व्हिसेसच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी वेळेस एक मॅनेजरियल जॉब आहे, लॉजिस्टिक कंपनी आहे. पोस्ट काय आहे तर पोस्ट एक लॉजिस्टिक कंपनी टाइप मध्ये आता वर्क करते आहे. आणि ह्या परत तुमच्याकडे पेमेंट्स बँक्स वगैरे आहेत. सो पोस्टल सर्व्हिसेस मध्ये मग तुम्ही पोस्ट मास्टर जनरल वगैरे होऊ शकता. आणि पोस्टाचं जे काही प्रोसेस आहे, तुम्हाला जर पोस्ट, काही लोकांना पोस्ट फॅसिनेटिंग वाटतं, सो पोस्टात तुम्हाला जर काम करायचं असेल, पोस्टल एरियाज मध्ये काम करायचं असेल
तर तुम्हाला इंडियन पोस्टल सर्व्हिस देखील महत्वाची त्या ठिकाणी ठरू शकते. इंडियन पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन अकाउंट, आता हा एक चौथा आहे अकाउंटचा प्रकार जो आपण इथं डिस्कस केला नाही. याच्यात काय आहे की 2 डिपार्टमेंट आहे, पोस्ट पण आहे आणि टेलिकम्युनिकेशन पण आहे. तर इंडियन इन्फॉर्मेशन अँड टेलिकम्युनिकेशन जी मिनिस्ट्री आहे तिच्या अंतर्गत तुम्हाला ही पोस्ट असते. त्याच्यामध्ये तुमची ट्रायच्या संदर्भात ट्रायमध्ये पण तुमचं नियुक्ती होऊ शकते. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ती, त्याच्यानंतर तुम्ही पोस्टाचे अकाउंट देखील मॅनेज करू शकता. सो 2 डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जॉब आहे. फ्रिक्वेंट पोस्टिंग होत असते, तुमचे ट्रान्सफर होत असते. पोस्टल सर्व्हिसेस मध्ये ट्रान्सफर ही फ्रिक्वेंट आहे. IAS मध्ये बऱ्यापैकी वेळेस इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मध्ये तुमचा दिल्ली बेस्ड जॉब त्या ठिकाणी असतो. इंडियन रेल्वे मॅनेजमेंट किंवा दिल्ली बेस्ड किंवा तुम्ही कॅपिटल्स मध्ये स्टेट कॅपिटल्स मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 12 नंबरची ही खूप महत्वाची आहे. बऱ्यापैकी वेळेस हिला 7 नंबरचा रेफरन्स विद्यार्थी देतात. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, ह्याचं आता नाव बदललं आहे, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस ट्रॅफिक्स म्हणून दिलेलं आहे. तर जितकं रेल्वेचं जे ऑपरेशनल मॅनेजमेंट आहे, रेल्वेची सिग्नलिंग प्रोसेस असू शकते, टाइम टेबल असू शकतं, रेल्वे कुठून कुठं मूव्ह करते आहे त्याचं मॅनेजमेंट असू शकतं, तिकीटिंग सिस्टीम आहे, रेल्वेचा एक्सपिरियन्स लोकांमध्ये पॅसेंजर्सला चांगलं करण्याचं काम असतं. तर हे सगळं काम कोणाचं आहे, तर इंडियन ट्रॅफिक सर्व्हिसेसचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर इंडियन ट्रॅफिक सर्व्हिसेसचं ऑफिस म्हणजे आता रिनेम करायच्या अगोदर इंडियन ट्रॅफिक सर्व्हिसेसला रेल्वेचा IAS त्या ठिकाणी त्या काळामध्ये कधी कधी त्याला म्हटलं जातं. सो त्या लेवलची ती पोझिशन आहे, डायव्हर्स जॉब आहे, त्यामुळे तुम्ही तिचा विचार करू शकता. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस त्याचं पहिलं नाव होतं, आता इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस ट्रॅफिक्स असं त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेसचं पर्सोनलचं आहे 13 नंबरला. आता पर्सोनल मध्ये म्हणजे काय की सेम लाईक HR काम करायचं आहे, फक्त प्रायव्हेट सेक्टर नाही, गव्हर्नमेंट सेक्टर आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं सोशल सिक्युरिटी असेल, त्यांच्या हाऊसिंग असेल, त्यांच्या लीव्ह असतील, ट्रान्सफर असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या. आणि ह्या सगळ्यांची हायेस्ट पोझिशन रेल्वेच्या ज्या पोस्ट आहेत त्या रेल्वेच्या पोस्टचं हायेस्ट पोझिशन काय असते, तर एक रेल्वे बोर्ड आहे, त्या रेल्वे बोर्डच्या अंतर्गत सगळ्या रेल्वेचे ऑपरेशन्स बघितले जातात. तर तुम्ही त्याच्यात हायेस्ट पोझिशनला काय असणार, रेल्वे बोर्ड मेंबर ट्रॅफिक, रेल्वे बोर्ड मेंबर पर्सोनल मॅनेजमेंट, रेल्वे बोर्ड मेंबर अकाउंट्स, असं तुमच्या हायेस्ट पोझिशनिंग त्या ठिकाणी असणार आहे. ट्रान्सफर होत असतात, फ्रिक्वेंट ट्रान्सफर होत असतात. पण हा तुम्हाला जर HR टाईप जॉब आवडत असेल, लोकांच्या पर्सनल जे नीड्स आहेत त्या मॅनेज करणं आवडत असेल तर ह्या करता हा जॉब चांगला आहे. त्याच्यानंतर इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस जे आपण इथं डिस्कस केलेलं आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच रेल्वेचे जे पोलीस आहेत त्याच्यामधल्या हायेस्ट पोझिशनिंग तुम्हाला तिथे करायचे आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की IRPFचं जे आहे, RPF ज्याला म्हणतो, रेल्वे पोलीस फोर्स आपण ज्याला म्हणतो, यांचं जे हायेस्ट पोझिशन आहे ते डेप्युटेशनवर IPS त्या ठिकाणी येत असतो. या सर्व्हिसेस मधल्या व्यक्तीला त्याची हायेस्ट पोझिशन तिथं मिळत नाही. मोर लाईक पोलिसांसारखंच वर्किंग आहे, पोलिसांसारखंच त्यांचं प्रमोशन सिस्टीम आहे आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर देखील त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस कस्टम एक्साइज जे ऑलरेडी झालेलं आहे आणि IT पण झालेलं आहे. शेवटची जी सर्व्हिस आहे ग्रुप A ची, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस ग्रेड 3 म्हणून आहे. ग्रुप A सर्व्हिसेस आहे, ग्रेड 3 जरी लिहिलेलं असलं तरी. ग्रुप A सर्व्हिसेस मध्ये ट्रेड सर्व्हिस काय आहे, तर इंटरनॅशनल जे ट्रेड होतो आपला त्या संदर्भातल्या ज्या पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसी मेकिंग असेल, WTOच्या अंतर्गत ज्या काही बोलणी होती ते असेल, बायलॅटरल ट्रेड टॉक्स असतील, ह्या सगळ्यामध्ये या सर्व्हिसेस मध्ये इंडियन ट्रेड सर्व्हिसेस मधले अधिकारी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना मदत त्या ठिकाणी करत असतात. इंडियन ट्रेड सर्व्हिसेस थोडंसं फॅसिनेटिंग आहे. तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये इंटरेस्ट असेल तर IFAS च्या सेम लाईक जॉब आहे, फक्त पूर्ण टाइम भारताच्या बाहेर असणार नाही, तुम्ही भारतात किंवा भारताच्या बाहेर असंही तुमची एक पोझिशनिंग असणार आहे. तुम्ही ट्रेड संदर्भामध्ये तुम्ही ऍडवायझरही त्या ठिकाणी असू शकतात. सो एक इंटरेस्टिंग अशी पोझिशन आहे इंडियन ट्रेड सर्व्हिसेसच्या
मध्ये. आता हे ग्रुप ए सर्व्हिसेस झालेले. ग्रुप बी सर्व्हिसेस आपण थोडक्यात बघूयात. मी थोडं त्याला कम्पॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला सांगतो की काय आहे. पहिलं आहे हे इंडियन ट्रेड आता आपलं झालेलं आहे. आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस सेक्शन ऑफिसर्स. आता आपलं जे सेक्शन ऑफिसर एमपीएससी थ्रू भरल्या जातं त्या टाईपची पोस्ट आहे. युजली ही पोस्ट जी आहे 19 नंबरची ही सगळ्यात शेवटी टाकल्या जाते आणि मी ही सजेस्ट करत की ही सगळ्यात शेवटी टाका, कारण इतकं काही चांगला असा जॉब तो नाहीये. अर्थात तुम्हाला नंतर चान्स मिळणारच असेल पोझिशनचा, तर त्याकरता हे म्हणजे रिलॅक्स वगैरे राहणार. पण आता अर्थातच तुम्ही मेन्स देताय, इंटरव्ह्यू देताय, फॉर्म भरताय, तर आपण सगळे IAS होण्याकरताच विचार करतोय. सो तुमच्याकरता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्ही ही सर्व्हिस शेवटी टाकावी अशी माझी सजेशन असेल. त्याच्यानंतर डॅनिक्स आहे. दिल्ली, अंदमान निकोबार आयलँड, लक्षद्वीप, दमन दीव आणि दादरा नगर हवेलीच्या सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे जसं महाराष्ट्राकरता आपण स्टेट सर्व्हिस सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे त्याच्यामध्ये आपलं वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. विशेषतः DC असेल, त्याच्यानंतर तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, त्याच्यानंतर डेप्टी CO असेल, CO असेल, ह्या सगळ्या ज्या पोझिशन आहेत त्या टाईपची पोझिशनिंग यामधनं होते. हे बऱ्यापैकी वेळेस विद्यार्थी वरती टाकला. जर हे कोणी दिल्ली बेस असेल किंवा अंदमान निकोबार मध्ये त्यांचं स्वतःचं नेटिव्ह असेल तर काही वेळेस हे विद्यार्थी ही वरती टाकतात. ही सेम लाईक सिव्हिल सर्व्हिसेस आहे, DC वगैरे. आणि आपला DYSP टाईप मध्ये हा जॉब आहे. DYSP आणि ACP टाईप मध्ये. दादरा नगर हवेली पोलीस सर्व्हिसेस, इथं पोलीस संदर्भामध्ये आहे, ती तुमच्या प्रेफरन्स नुसार तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर पॉंडिचेरी हे जे युनियन टेरिटरी आहे त्याच्याकरताची सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्याच्याकरताची पोलीस सर्व्हिसेस हे प्रेफरन्स आहे. युजली मी प्रेफरन्स ऑर्डर तुम्हाला सांगतो की काय असते. 18 पर्यंत तर तुम्ही ग्रुप ए टाकणार आहात. इथं तुम्ही 19 नंबर टाकू शकता, इथं 20 नंबर टाकू शकता, इथे 21, इथं 22 आणि इथं 23. कारण की हे बऱ्यापैकी वेळेस डायव्हर्सिटी म्हणू शकता किंवा काम करण्याच्या अनुषंगानेही ह्या गोष्टी ह्या पोझिशन ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत. आणि ग्रुप एच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडीशी आयडिया दिलेली आहे. बाकीच्या तुम्हाला तुमचे जे प्रेफरन्स आहेत, तुम्हाला कोणत्या टाईपचे जॉब आवडतात त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्सेस टाकायचे आहेत. हे थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना आयडिया नसणार आहे, त्याच्यामुळे हे आपण थोडंसं जास्त इलॉबरेट असं त्या ठिकाणी केलेलं आहे. आता हे सबमिट केलं, इथं सेव्ह आणि कंटिन्यू केलं की तुमचे सगळे सर्व्हिस प्रेफरन्सेस त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होतात आणि मग तुम्ही पार्ट 4 वर जातात. पार्ट 4 मध्ये जास्त काही नाहीये. तुमचं पेमेंट करायचं असेल, जर समजा फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांना पेमेंट नाहीये. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स करता पेमेंट नाहीये. जनरल आणि OBC EWS चे जे कॅन्डिडेट असतील त्यांच्याकरता 100 रुपयाची फी आहे. चलनच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही भरू शकता. सजेस्ट करेल ऑनलाईन माध्यमातूनच भरा, चलनच्या मागे लागू नका. आणि ऑनलाईन माध्यमातून भरताना ज्यावेळेस तुमचं सक्सेसफुल झालंय पेमेंट, त्याचं पेज येईल तर ते प्रिंट करून ठेवा, त्याचं PDF सेव्ह करून ठेवा, जेणेकरून नंतर ज्यावेळेस पेमेंटच्या संदर्भामध्ये एक लिस्ट येते UPSC कडे की ज्यांचं पेमेंट क्लिअर झालं नाही तर त्यांच्या त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नसावं, आणि असलं तर तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालंय हे तुम्हाला तिथं पाठपुरावा करावा लागतो, तरच तुमचं कॅन्डिडेट होतं. तर ती रिसिप्ट तुम्ही जपून ठेवली पाहिजे, ही गोष्ट इथं महत्वाची आहे. 100 रुपये फीस आहे, सगळ्यांनाच माहित आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला भरायचं आहे प्रिलिम्सचं सेंटर. तुमचं जे नेटिव्ह प्लेस आहे त्याच्या जवळचं तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल. महाराष्ट्रात भरपूर प्रिलिम्सचे सेंटर झालेले आहेत. पहिले फक्त 3 सेंटर असायचे, औरंगाबाद, तत्कालीन औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई असायचा. आता पुणे आहे, ठाणे आहे, नवी मुंबई, भरपूर सेंटर झालेलं आहे. तुम्हाला जे जवळ पडतं ते तुम्हाला वाटतं की हे सेंटर माझ्याकडे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही भरा. आणि हे केल्याच्या नंतर फायनल डिक्लेरेशन येतं, तिथं तुम्हाला ओके करायचं आहे आणि संपलं. त्याच्यात एक कन्फ्युजन होऊ शकतं. पार्ट 3 मध्ये आहे ना, सिव्हिल सर्व्हिसेसचा टॅबला जो वेळेस तुम्ही जातात तिथं सर्व्हिस प्रेफरन्सेस आहे आणि त्याच्या अगोदर काय येतं की पॅरेंट अलाइव्ह आहेत का, मदर अलाइव्ह आहे का, ह्या गोष्टी विचारल्या जातात. सो तिथे yes करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यावर मग सर्व्हिस प्रेफरन्स येतात.
वेळेस IFOS च्या बाबतीत काय होतं की तुम्ही टाकलं की त्याच्यानंतर काय हे येत नाही, सर्व्हिस पेपर्स येत नाही, कारण एकच सर्व्हिस आहे. जर IFOS च भरत असेल, फॉरेस्ट सर्व्हिस जर भरत असाल तर तिथं ओके केलं की तुमचा टॅब तिथं फुलफिल होतो आणि डायरेक्ट चौथ्या ह्याच्यावर यायचं. चौथ्यावर आले की तुम्हाला पेमेंट आणि प्रिलिम्स, पेमेंट भरलं की प्रिलिम्सचं सेंटर टाकायचं आहे. सेंटर आता अवेलेबल आहेत, पण जसं जसं तुम्ही पुढे जाल तर त्यावेळेस तुम्हाला अवेलेबल असण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्हाला ते अवेलेबल नसलं तर तुम्ही जिथं अभ्यास करत आहे ते जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल. सो लवकरात लवकर भरा आणि शेवटी परत ताण होतो, तो ताण अवॉइड करायचा असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा. अशा प्रकारे जी काही मला आतापर्यंत क्युरीज विचारलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी त्या सगळ्यांना एक बेस पकडून आपण हे डिस्कशन घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही क्युरीज असेल तुम्ही इथं सह्याद्री ऑफिसला या, आम्ही तुम्हाला मदत करू. त्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला येणं शक्य नसेल तर मला या टेलिग्राम आयडीवर तुम्ही UPSC मराठी हेल्प म्हणून एक टेलिग्राम आयडी आहे, त्या टेलिग्राम आयडीवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा 9921611101 या नंबरवरती मेसेजही करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल लागणार नाही त्या नंबरला. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. इथं आपण बोलूया, तुमच्या काही शंका असतील त्या आपण निरसन करूया. याच्यावर कॉल लागणार नाही, याच्यावर तुम्ही मेसेज करा. जर मेसेजवर आपलं बोलणं नाही झालं व्यवस्थित तर मी तुम्हाला कॉल करेलच. सो फॉर्म लवकरात लवकर भरा हीच अपेक्षा आहे. आणि एकदा फॉर्म भरून झाला की पूर्ण फोकसने फक्त प्रिलिम्सचा विचार करा, फक्त प्रिलिम्सच्या संदर्भामध्ये अभ्यास करायला सुरुवात करा. अर्थात जर तुमचं काही ऑप्शनल वगैरे राहिला असेल तर तो तुम्ही स्ट्रॅटेजिकली कम्प्लीट करू शकता, पण प्रिलिम्सला हलक्यात घेऊ नका. प्रिलिम्स पास झाले तरच सगळा या पूर्ण फॉर्मलाही अर्थ राहणार आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये असंच कोणता एखादा टॉपिक जो तुमच्या गरजेचा असेल. बाकी बॅचेस चालू झालेले आहेत, ज्यांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं, पॉल सायन्सची आपली बॅच चालू आहे. त्याचं पहिलं सेक्शनही संपत आलेलं आहे. तुम्ही ऍपवर जाऊन ती बॅच घेऊ शकता. GS ची बॅच आपली जी आहे जनरल स्टडीची इंटिग्रेटेडची बॅच ही चालू झालेली आहे, तीही तुम्ही अप्लाय करू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.